नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आजकाल कोणतंही न्यूज चॅनल तुम्ही ओपन केलं तर त्यामध्ये तुम्हाला एकच बातमी दिसेल आणि ती म्हणजे बीडचं बिहार झालेली। तर बीड महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का असा प्रश्न सर्वत्र आता विचारला जात आहे। बीड आणि परभणीच्या घटनांनी सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे आणि महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे या घटनांमुळेच निघत आहेत। विशेषतः बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याच्या ज्या सुरस कथा बाहेर येत आहेत त्या ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो। जेव्हा कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ही चिंताजनक होते, गुंड व माफियांचे समांतर प्रशासन सुरू होते, तेव्हा बिहार दृश्य परिस्थिती झाली आहे असं म्हटलं जातं। अलीकडच्या काळात बिहारच्या स्थितीत बरीच सुधारणा झाली आहे, पण ही तुलना होतेच। महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याने आता बिहार होण्याचा बहुमान मिळवला आहे। आता नक्की घडलं काय होतं ते आपण बघून घेऊ। विधानसभा निवडणुकीत अजीर्ण होईल एवढे यश मिळाल्याने महायुतीचे सरकार सत्तेवर यायला महिनाभराचा कालावधी लागला। बहुमत मिळालेली मंडळी सत्तेचे वाटे करण्यात गुंतलेले असतानाच महाराष्ट्रात बीड आणि परभणी येथे शांततेला तडा देणाऱ्या घटना घडल्या। संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केल्याचे समोर आल्याने परभणीत तणाव निर्माण झाला। तेथील स्फोटक परिस्थिती अतिशय नाजूकपणे हाताळणे आवश्यक असताना पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याने हिंसक प्रतिक्रिया उमटली। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीतच मृत्यू झाला। पोलिसांकडून बळाचा अतिरेकी वापर झाल्याने मुख्यमंत्र्यांनीही त्याची कबुली दिली। तर दुसरीकडे बीडमध्ये पोलिसांनी बळाचा वापर करणे आवश्यक असतानाही तो केला नाही असा आरोप आहे। गुन्हेगारांनी थैमान घातलेले असताना पोलिसांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्नही केला नाही, उलट त्यांना मदत केल्याचे आरोप हे विरोधक करतायत। तर बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत। मागच्या आठवड्यात बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यामागील खऱ्या सूत्रधारांना अटक करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला होता। या हत्येमागे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटचे सहकारी असलेल्या वाल्मिकी कराड यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो। त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणीही जोर धरत आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधात केवळ विरोधी पक्षच नाही तर सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी देखील खुलेआम दंड थोपटले आहेत। भाजपचे सुरेश धस, नमिता मुंदडा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळुंखे आदी नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे। विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठे यश मिळवून सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारला रोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे। मंत्रिमंडळ विस्ताराला अजून 15 दिवस होत नाही तोवरच मंत्र्यांच्या हकलपट्टीची मागणी पुढे आली। पाशवी बहुमताच्या बळावर विरोधकांना नमवणे अवघड नाही। बीड प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत। या स्थितीत लोकभावनेचा रेटा वाढला तर तो थोपवणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी एवढे सोपे असणार नाही। वाल्मिकी कराड यांचे नाव सातत्याने वेगवेगळ्या प्रकरणात पुढे येत आहे। कायद्याचे हात लांब असतात म्हणे, पण ते अजून तरी त्यांच्यापर्यंत पोहोचले नसावेत। यावरून बाहेरच्या आणि महायुतीतील नेत्यांची धनंजय मुंडे यांना घेरले आहे। पुराणांमध्ये एक दाखला आहे, कुरुवंशातील परीक्षित राजाचा सर्पदंशाने मृत्यू झाला। परीक्षितीचा पुत्र राजा जन्मेजय याला आपल्या पित्याचा मृत्यू तक्षक या सापाच्या दंशामुळे झाला हे कळले। त्यामुळे बदला घेण्यासाठी त्याने सर्पयज्ञ करून संपूर्ण सर्प प्रजातीचा सर्वनाश करवण्याचे ठरवले। त्यामुळे तक्षक या सापाने आपला जीव वाचवण्यासाठी इंद्रदेवाच्या आसनाखाली आश्रय घेतला। इंद्राच्या सामर्थ्यामुळे आपले प्राण वाचतील अशी आशा त्याला वाटत होती। हे समजल्यावर राजा जन्मेजयाने त्या तक्षकाला जो सहाय्य करेल त्याच्यासह आहुती या यज्ञकुंडात देऊन त्याला भस्म करा अशी गर्जना केली। इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणत
आहुती दिली, त्यामुळे इंद्राने तक्षकाला सोडून दिले, अशी ती कथा आहे. राजकारणातील लोकांना पुराणातील ही कथा नक्कीच माहिती असेल, कारण तक्षकाला जेव्हा आश्रम द्यावा व केव्हा हात काढून घ्यावा हे मुरंबी राजकारणाला पक्की माहिती आहे. तर मित्रांनो, ही होती माहिती बीड प्रकरणाची. तुम्हाला याबद्दल काय तुमचं मत आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा.